नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिकच्या या लेक्चर्समध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण पैसा अर्थात मुद्रा ह्या चॅप्टरमधील काही थिअरीज पाहणार आहोत. तर या मागच्या वर्षी एक प्रश्न विचारला होता, म्हणजे जर लेटेस्ट सांगायचं झालं, आणि तो प्रश्न ऑलमोस्ट बऱ्याच कोर बुकमध्ये टॅकल नाही होत, राईट. तर तुम्हाला दिसत असेल की आपल्या नोट्समध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी टॅकल केलेल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये काय, तर हा जो टॉपिक आहे ना थोडासा कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे जर नॉर्मल ज्यांनी कोणी एमपीसी आतापर्यंत केलेली असेल आणि त्यांनी हे जर टॉपिक वाचले तर कदाचित त्यांना हे कळणार नाही. त्यामुळे मी म्हणून तुम्हाला सांगतो की हा टॉपिक थोडासा किचकट आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर पाहताना तुम्ही कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स तुमच्या म्हणजे स्वतःला ठेवू नका. पुन्हा पुन्हा का सांगतोय, कारण हा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ सांगणार आहे, पण अशा प्रकारचे जे आहेत ना क्वेश्चन आजकाल मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात, थोड्याशा आउट ऑफ द बॉक्स थेरॉटिकल अँगल आहे. या ठिकाणी तुमचं कोर नॉलेज या ठिकाणी कमी पडतं. तर आपण वन बाय वन पाहूया. तर बघा, इकॉनॉमिक्समध्ये आहेत ना लवचिकतेचे अर्थात इलेस्टिसिटीचे वेगवेगळे टाईप्स आहेत. आता सायन्सवाली इलेस्टिसिटी वेगळी बरं का, बरोबर का, ते रबरामध्ये असते इलेक्ट्रिसिटी ती वेगळी. इकॉनॉमिक्स मधली लवचिकता वेगळे प्रकार आहेत, बरोबर. आणि हे आपण नेमकं वापरतो कशासाठी, तर वस्तू आणि सेवा, ठीक आहे, वस्तू आणि सेवा अर्थात गुड्स अँड सर्व्हिसेस यांची जी मागणी आणि पुरवठा असतो, तर त्याच्यामध्ये जसं प्राईजमध्ये चेंजेस होईल जसं ते एकमेकांमध्ये चेंजेस होतात, राईट. म्हणजे तुमची मागणी, पुरवठा, किमती, उत्पन्न याच्यामध्ये जे म्युच्युअल चेंजेस होतात त्यांचा एकमेकावर काय परिणाम होतो हे मोजण्यासाठी हे लवचिकतेचे प्रकार आपण अभ्यास करतो. तर 4 महत्वाच्या लवचिकता आहेत. ते पहिली म्हणजे लक्षात घ्या, किमतीची मागणी लवचिकता. तुम्हाला मराठीमध्ये कदाचित जर मिनिंग लागत नसेल तर सरळ सरळ इंग्लिशमध्ये वाचा, प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. काय, तर प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. त्या ठिकाणी डिमांड शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. आपण वन बाय वन पाहणारच आहे. नंतर दुसरा टाईप आहे तो म्हणजे प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय. अर्थात त्या ठिकाणी सप्लाय महत्वाचा शब्द आहे, तर त्याला आपण शॉर्टकटमध्ये पीएस म्हणतो. नंतर पुढचा आहे तो म्हणजे इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. याच्यामध्ये इन्कम हा एक महत्वाचा फॅक्टर, लक्षात घ्या, इन्कम. नंतर प्राइस क्रॉस प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. याच्यामध्ये काय केलंय, दोन वेगवेगळ्या वस्तू आपण कम्पेअर करतो, इंटरलिंक करतो, त्यामुळे त्याला क्रॉस प्राइस इलॅस्टिसिटी म्हणतात डिमांडची. त्याला शॉर्टकटमध्ये XED असं आपण म्हणतो. त्याचे शॉर्ट फॉर्म देखील पाठ करून द्या. इकडं प्राइस म्हटलं की पीईडी, नंतर प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हटलं की पीईडी, प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय म्हटलं तर पीईएस, नंतर इन्कम इलॅस्टिसिटी म्हटलं तर वायईडी, आणि क्रॉस प्राइस इलॅस्टिसिटी म्हटलं तर XED असं ते आहे. आता याचं वन बाय वन डेफिनेशन आपण पाहूया. प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल झाला तर त्या बदलीच्या अनुसरून, म्हणजे तो जो काय बदल झालाय त्या बदलाच्या अनुसरून तिच्या मागणीमध्ये किती प्रमाणात बदल होतो, तर ते मोजण्यासाठी जे आपण टर्म वापरतो त्याला म्हणतात प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अर्थात पीईडी. आता तुम्ही म्हणाल की व्याख्या ठीक आहे, पण हे कॅल्क्युलेट करायचं कसं, तर बघा पीईडीचा फॉर्म्युला काय, मागणीतील शेकडा बदल म्हणजे पर्सेंटेज चेंज आपण चेक करायचा, आणि किमतीतील शेकडा बदल चेक करायचा. म्हणजे आधी काय करायचं, तुम्ही आधी किमतीमधील किती बदल झालाय, समजा एखादी वस्तूची किमतीमध्ये समजा 5% बदल झालाय, ठीक आहे, आणि समजा ह्या 5% बदल झाल्यामुळं तिच्या मागणीमध्ये समजा 10% बदल होत असेल, तर हा जो रेशो मित्रांनो 10% भागिले 5% याला म्हणतात तुमचा पीईडी. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही आधी किमतीतील शेकडा बदल मोजणार आणि त्याच्यामुळे तो तुमचा मागणीतील बदल होतो ना, याचा जर आपण रेशो घेतला तर त्याला म्हणतात तुमचा पीईडी अर्थात प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आलं लक्षात. आता ह्या पीईडीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, ठीक आहे, पीईडीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर प्रकार कुठले आपण काय करूया, वन बाय वन पाहूया. तर पहिला आहे ते म्हणजे इन इलॅस्टिक डिमांड अर्थात अलवचिक मागणी, ठीक आहे. तर अलवचिक मागणी म्हणजे नेमकं काय असतंय, एक सेकंद. तर बघा पहिल्या याच्यामध्ये कसं आहे, इलॅस्टिक, आपण इलॅस्टिसिटी चेक करतोय, तर अलवचिक मागणी अर्थात इन इलॅस्टिक डिमांड. तर इन इलॅस्टिक डिमांड याच्यामध्ये कसं असतं, पीईडीची व्हॅल्यू जी येते ना ती 1 पेक्षा कमी येते. म्हणजे काय, किंमत जरी वाढली, बघा किमतीमधील शेकडा बदल, राईट, हा जरी वाढलेला असेल तरी मागणी ही कमी प्रमाणात कमी होते, राईट. मागणी काय होते, कमी प्रमाणात, काय म्हणू शकतो आपण, बदल होतो त्याच्यामध्ये. एक्झाम्पल द्यायचं झालं तर पेट्रोल आणि औषधे यांच्यामधले आपण घेऊ शकतो, पेट्रोल, औषधं. आता याला इन इलॅस्टिक डिमांड का म्हणायचं, सिंपल तुम्हाला सांगतो. समजा आता
पेट्रोलच्या भावामध्ये समजा 100 रुपये होते, ते समजा 125 झाले, राईट. म्हणजे किमतीमध्ये काहीतरी बदल झाला ना 25%. पण मला सांगा त्याच्या मागणीमध्ये लगेच तेवढा बदल झालाय का? किंमत कमी किंमत वाढल्यामुळं किंमत किती टक्क्याने वाढली? 25% वाढली, बरोबर का? या ठिकाणी मी थोडंसं याच्या स्वरूपात लिहितो, 25% वाढली. तर 25% जर आपली काय झालेली किंमत वाढलेली आहे, तर मग त्या दृष्टीने त्याची मागणी कमी झाली का हो? राईट. तर मागणी त्या प्रमाणात कमी नाही होत, मागणी कमी होऊ शकते पण एवढी पण कमी नाही होणार. म्हणजे 25% होईल का कमी? नाही, मी म्हणतो 2-3 टक्क्यांनी कमी होईल. म्हणजे या ठिकाणी बघा ना तुम्ही, पीडी तुमचा कसा झाला, हा काय झालेला आहे या ठिकाणी कमी झालेला आहे, म्हणजे कमी, एक पेक्षा कमी आलेला आहे. आता त्याचं कारण काय, तुम्हाला कारण सांगतो बघा. पेट्रोल वगैरे सारख्या गोष्टी आहेत, औषधं सारख्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे बघा पेट्रोल महाग झालं म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काय पाणी टाकून गाडी चालवणार आहे का? नाही ना, बरोबर. त्याच्यामुळे जरी किंमत मध्ये बदल झाला तरी त्याच्या मागणीमध्ये म्हणावा तेवढा ॲज सच फरक पडत नाही, म्हणून त्याला इनइलेस्टिक डिमांड म्हणायचं. इलेस्टिक केव्हा असेल? जी परिस्थितीला अनुसरून स्वतःला बेंड करते. आपण लवचिकता बघा, तुम्ही सायन्समध्ये लवचिक त्या ठिकाणी थोडंसं कम्पेअर करण्यासाठी वापरू शकता. आता बघा आपण रबर काय केलं, लवचिक आहे, आपण जसा फिरवा तसा फिरतो, म्हणजे तो काय करतो, कंडिशनला स्वतःला ऍडजस्ट करून घेतोय. पण या ठिकाणी इकॉनॉमिक्स कंडिशन मध्ये कसं झालंय, भले पेट्रोलची किंमत काय झाली, किंमत वाढली पण मागणी कमी झाली का लोकांची? नाही. कारण ती कशी आहे ना, एक प्रकारे इसेन्शियल गोष्ट आपल्यासाठी, म्हणून हिला म्हणतात इन इलेस्टिक डिमांड. आलं लक्षात? म्हणजे म्हणावं तेवढं ते काय बेंड झाली का नाही झाली म्हणून त्याला म्हणायचं इन इलेस्टिक. आपण बघ ना, रबर काही वर्षानंतर आपण वापरला तो कडक होतो, तो म्हणावा तसा बेंड होतो का? नाही होत. तुम्ही रगराचं एक्झाम्पल ठिकाणी लावून बघा. आलं लक्षात? मी तुम्हाला एक्झाम्पल का सांगतोय, तुम्हाला लवकर लक्षात यावं म्हणून. तुम्ही जर असं थिअरी वाचली ना, तुमच्या कदाचित डोक्यावरून देखील जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो या गोष्टी. पुढची आहे तुमची म्हणजे लवचिक मागणी. आता याच्या उलट पकडायचं, म्हणजे बघा तुमची किंमत वाढवली तर मागणी लक्षात घ्या तेवढ्या प्रमाणात कमी होते. वर कसं होतं, किंमत वाढवल्यानंतर मागणी तेवढी काय कमी होती का? नाही. पण या ठिकाणी लक्षात घ्या, किंमत वाढवली की बरोबर मागणी कमी होते. ठीक आहे, त्याला म्हणून म्हणायचं इलॅस्टिक डिमांड. म्हणजे काय, किंमत वाढल्यामुळे लोकांनी स्वतःच्या काय केल्या, स्वतःच्या खर्चाला आवर घातला, म्हणजे स्वतःला इलेस्टिक केलं, स्वतःने लोकांना ऍडजस्ट केलं. एक्झाम्पल द्यायचं झालं की ब्रँडेड कपडे, लक्झरी वस्तू. समजा आयफोनची किंमत आधी 50,000 होती आणि 1 लाख झाली, तर लोक ऍटलिस्ट 50,000 खर्च करू शकत होते. पण आता 1 लाख रुपये झाल्यावर कोण घेणार आहे का? हा, ते घेणारे लोक ती गोष्ट वेगळी आहेत. पण 1 लाख रुपये आपण विचार काय करतो, 1 लाखामध्ये तर माझे 5 अँड्रॉइड फोन येतील. त्याच्यामुळे आपण काय करतो, किंमत वाढल्यामुळे त्याचा मागणी कमी होते, लक्षात घ्या. राईट. त्यामुळे या ठिकाणी इलॅस्टिक डिमांड होऊन जाते. कशी इलॅस्टिक? म्हणजे जेवढ्या प्रमाणात समजा 25% किंमत वाढली तर तेवढ्याच प्रमाणात ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात म्हणेल मी, त्याची मागणी कमी होती. समजा 30% मागणी त्याची कमी झाली, म्हणजे या ठिकाणी बघा तुमची पीईडीची व्हॅल्यू काय झाली, 1 पेक्षा जास्त आली. बघा वर काय होती, 1 पेक्षा कमी होती. ही झाली तुमची इलॅस्टिक डिमांड. ही काय झाली तुमची इलॅस्टिक डिमांड. आता याच्यानंतर अजून एक टाईप येतो म्हणजे युनिटरी इलॅस्टिसिटी. युनिटरी म्हणजे काय, एक, म्हणजे तुमची पीडी काय असतो, एक असतो. म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुमची किमतीमध्ये बदल झालाय तेवढाच टक्केवारीने बदल तुमच्या मागणीमध्ये देखील होतो. समजा तुमच्या वस्तूची किंमत 25% कमी झाली आणि समजा तुमच्या कमी झाल्यामुळे तुमच्या वस्तूची मागणी 25% वाढली, तर बघा बदल किती झाला, 25%. आपल्याला पॉझिटिव्ह का मायनस याचे घेणे देणे नाहीये, बदल आपल्याला फक्त मोजायचे टक्केवारीमध्ये. 25% कमी झाली किंमत, तेवढ्याच पर्सेंटने ते काय झाले, वाढले असं लक्षात घ्या. 25% बदल झाले तुमच्या मागणीमध्ये. मग या ठिकाणी तुमची पीडी किती आला, 1 आलेला आहे. आणि मग अशाला आपण काय म्हणतो, युनिटरी इलॅस्टिसिटी म्हणतो. म्हणजे काय, एक असं त्याची व्हॅल्यू येते कशाची, पीडीची, लक्षात घ्या. आणि लक्षात, ते होतं तुमचं युनिटरी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता याचं एक्झाम्पल काय, तर विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ. राईट. आता मग विशिष्ट म्हणजे एक्झाम्पल द्यायची गरज नाही, तुम्ही कुठलं घ्या. समजा एखाद्या बिस्किट असेल, महागडे बिस्किट, समजा 50 रुपये, त्याची किंमत समजा कमी झाली, तर लोक त्याची खरेदी जास्त करतील ना, कारण का समजा आधी महाग होतो म्हणलो आता खरेदी करणार. म्हणजे एक्झाम्पल तसं आपण पकडू शकतो. तर विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ तुम्ही याच्यामध्ये पकडू शकतात. राईट. तुम्हाला एक्झाम मध्ये एक्झाम्पल विचारत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला विचारतात थिअरी, पण ते थिअरी समजून घेण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल माझ्या मते मस्त आहेत, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी लॉंग टर्म लक्षात राहतील. तुम्ही सरळ सरळ एक्झाम्पल आठवून, तुम्हाला एक्झाम्पल आठवून तुम्ही काय करू शकता, एक्झाम मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात? तर हे होतं याच्या ठिकाणी काय तर तुमचं वेगवेगळे टाईप्स. आता पुढचं आपण याच्यामध्ये पाहूया, म्हणजे पूर्ण लवचिक मागणी आणि दुसरी असते पूर्ण अलवचिक मागणी. म्हणजे कम्प्लिटली इलॅस्टिक डिमांड आणि दुसरी असते कम्प्लिटली इनइलॅस्टिक डिमांड. म्हणजे आपण वरतं पाहिलं इलॅस्टिक डिमांड, इनइलॅस्टिक डिमांड, पण त्याच्यामध्ये देखील काही प्रमाणात आपण कम्प्लिटली जाऊ शकतो. आता कम्प्लिटली इलॅस्टिक डिमांड नेमकी येते कधी, ज्या वेळेस
किमतीमध्ये छोटासा बदल झाला. कसा छोटासा बदल झाल्यानंतर त्याच्या मागणीमध्ये खूप प्रमाणात बदल होतो, म्हणजे अनंत म्हणू शकतो आपण, इन्फिनिटी. विचार करा, समजा तुमच्या आपण म्हटलं ना किमतीमध्ये किंमत कुठे आपली खाली डिनॉमिनेटरला, आलं का लक्षात? म्हणजे समजा तुमच्या किमतीमध्ये समजा X% बदल झालाय, एक्स म्हणण्याचे आपण सर्व काय करू, एकदम 0.1% बदल झालाय. पण त्या किमतीमध्ये झालेल्या बदलामुळं तुमची जी मागणी एकदम अशी इन्फिनिटीली केली, म्हणजे या ठिकाणी पर्सेंटेज किती आलं, इन्फिनिटी आलं. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी पीडी ची व्हॅल्यू किती येते, ते इन्फिनिटी मध्ये येते. किती? कारण बघा ना, वर न्यूमरेटरला काय इन्फिनिटी, इन्फिनिटीला तुम्ही 0.1 ने भागताय, इन्फिनिटी तुम्ही अशा संख्येने भागलं तर ती ऑब्विसली त्याचा आन्सर इन्फिनिटी येणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमची जी मागणी होती ना, ही कम्प्लिटली इलॅस्टिक होती. म्हणजे काय, तिने ऍडजस्ट केलं, तुमची किंमत कमी झाली ना, मग त्यांनी मागणीमध्ये देखील बदल करून टाकला. तो असा केला की डायरेक्ट तो अनंत झाला, म्हणजे इन्फिनिटी मध्ये घेऊन गेला. आता एक्झाम्पल काय याचं, तर लक्षात घ्या, एखादं एकदम कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे, कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे, आणि त्या ठिकाणी समजा एखादी वस्तू तयार होते एक्स नावाची, आणि एक्स नावाची वस्तू करणारे समजा या ठिकाणी हजार हजार कंपन्या आहेत, हजार कंपन्या आहेत. आता विचार करा, लोकांनी आता समजा काय केलं, एक आपण काम करू, ए नावाची कंपनी, बी नावाची कंपनी, अशा भरपूर कंपन्या आहेत. अच्छा, हजार कंपन्या आहेत, तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. तर सगळ्या एकाच वस्तू बनवतात, ते म्हणजे एक्स, आणि सगळ्यांची प्राइस काय लक्षात घ्या, सेम प्राइस, असं समजून घ्या. समजा असं झालं, समजा कसं झालं, समजा एखाद्या कंपनीने काय केलं, त्यांना प्रॉफिट वाढवायचं आहे, त्यांनी समजा जर त्यांची किंमतच काय करून टाकली, वाढून टाकली, तर मग लोक काय करतात, लोक हुशार असतात, त्यांना हजार इकडं उपलब्ध आहेत ना पर्याय, ते काय बोलतात, आम्हाला आम्हाला फरक नाही पडत. म्हणजे लोक काय म्हणतात की आम्ही तुमच्याकडूनच घ्यावा, असं काही नवसे का, आम्हाला हजारापैकी एक कंपनी कमी झाली, आम्हाला फरक पडतो का नाही, आम्हाला 999 कंपन्यांचा पर्याय उपलब्ध आहे ना. त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या, हे खूप ड्रास्टिक चेंज होऊन जातो, कशामध्ये, याच्यामध्ये. आणि मग त्यामुळे काय होतं या ठिकाणी, असं ते म्हणजे कम्प्लिटली इनइलॅस्टिक डिमांड. म्हणजे काय, तर किमतीमध्ये बदल झाला राईट, तरी मध्ये मागणीमध्ये म्हणावं तेवढ्या प्रमाणात बदलत नाही. आणि त्यामुळे काय होतं, या ठिकाणी पीडी ची व्हॅल्यू जी येते ना, ते शून्य येते. लक्षात घ्या, कशी येते, शून्य येते, राईट. आता असं का होतं कम्प्लिटली इनइलॅस्टिक, एक्झाम्पल देऊ शकतो आपण, जीवन वाचवणारे औषधं म्हणतो ना आपण त्याला, मग इंग्लिशमध्ये लाईफ सेव्हिंग ड्रग्स म्हणतात. त्याच्यामध्ये किमतीत किती बदल झाला, तर मागणीच्या प्रमाणात बदल होतो का, तर विचार करा, शेवटी लोकांना जीव प्यार आहे ना, त्यामुळे एकदम अत्यावश्यक सामान, इमर्जन्सी सर्व्हिस, म्हणजे तुम्हाला आपण काय म्हणतो, जाऊ दे पैसे गेले चालेल, पण माणूस वाचला पाहिजे, राईट. माणूस वाचला पाहिजे म्हणून आपण काय करतो, आपण किमतीकडे बघतो का नाही, किंमतीमध्ये किती फरक जर झाला. आता कोविडचं एक्झाम्पल घ्या ना, कोविडच्या काळामध्ये 100 रुपयाचं इंजेक्शन, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, ते गेलं होतं 50,000 पर्यंत. म्हणजे लोक किमतीचा विचार करत नव्हते, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी काय होतं ना, तुमची जी डिमांड आहे ना, ती कम्प्लिटली इनइलॅस्टिक होऊन जाते. म्हणजे किमतीमध्ये बदल झाला तरी मागणीच्या प्रमाणात बदल झालाय का, नाही, आलं लक्षात. म्हणून हिला म्हणायचं कम्प्लिटली इनइलॅस्टिक डिमांड. जसं की तुम्हाला कोविडचे एक्झाम्पल सांगितले, जीवन वाचवणारे औषधे किंवा अत्यावश्यक सेवा, राईट. तर हे होतं तुमचं कुठलं टाईप, प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजे बघा, तुम्हाला जर कळत नसेल ना, म्हणजे हे लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, मी तुम्हाला विथ एक्झाम्पल देऊन सांगितले, तुम्ही पुन्हा पुन्हा या गोष्टी रिवाइज करा, तेव्हा तुम्हाला कम्पॅरेटिव्हली लक्षात राहील. कारण हे जस्ट मी तुम्हाला आता एक टाईप सांगितला, म्हणजे कुठला, पीडीचा. पीडी मध्ये पण आपण वेगवेगळे टाईप सांगितले, बरोबर का. आता प्रत्येक मध्ये असे भरपूर सारे टाईप येणार आहेत, त्यामुळे तुमचं नंतर कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून तुम्हाला मी आताच विथ एक्झाम्पल सांगतोय, आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अँगलने सांगायचा प्रयत्न करतोय. आता त्याचे थोडंसं लेक्चर, म्हणजे हे आहे फक्त एक पानाचा कंटेंट, पण याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल गोष्टी असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. तर आता पुढचा बघा टाईप होतो तुमचा, म्हणजे प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय. आता याच्यामध्ये सप्लाय महत्वाचा आहे, म्हणजे एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यानंतर तिच्या पुरवठ्याच्या प्रमाणात किती बदल होतो, आला लक्षात. म्हणजे किमतीत बदल केला, तर त्या किमतीत बदल झाल्यामुळे पुरवठ्याच्या प्रमाणात किती बदल होतो, हे मोजणारा तुमचा पॅरामीटर म्हणजे काय, तर तुमचा पीएस. आता पीईचा फॉर्म्युला काय, बघा, फॉर्म्युला लक्षात ठेवायला खूप इझी आहेत. म्हणजे तुमचा कशात तरी मध्ये बदल होतोय, आणि त्या तुलनेत दुसऱ्या गोष्टीत काय बदल झाला हे मोजायचं फक्त. बघा, आता तुमच्या किमतीमध्ये समजा अमुक अमुक पर्सेंट बदल झालाय, तर त्या तुलनेत तुमच्या पुरवठ्यात किती प्रमाणात बदल झालाय, तर हे मोजणारा फॉर्म्युला म्हणजे तुमचा पीईएस. मागच्या याच्यामध्ये काय होतं, किमतीमध्ये शेकडा बदल जो झालाय त्याच्यानुसार मागणीतील शेकडा बदल किती झालाय हे आपण चेक केलं होतं. याच्यामध्ये आपण किमतीतील शेकडा बदल, पर्सेंटेज म्हणजे शेकडा, लक्षात घ्या, हे आहे शेकडा. तर किमतीमधील शेकडा बदलामुळे पुरवठ्यामध्ये किती पर्सेंट बदल होते, म्हणजे किती शेकडा बदल होते, हे आपण मोजत असतो. आता याचे देखील वेगवेगळे टाइप्स आहेत, कशाचे, तर पीएस चे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात घ्या, पहिला आपण घेऊ शकतो तुमचा तो म्हणजे इनइलॅस्टिक सप्लाय.
आता इनइलॅस्टिक सप्लाय म्हणजे काय, तर समजा तुमचा पीएस हा जर एक पेक्षा कमी असेल, म्हणजे काय, तुमची पाठीमागच्या याच्यामध्ये आपण बघा काय पाहिलं होतं, मागच्यामध्ये आपण इनइलॅस्टिक डिमांड पाहिली होती. या ठिकाणी इनइलॅस्टिक सप्लाय आपल्याला बघायचा आहे, राईट. या ठिकाणी पीएस देखील लेस दॅन 1 आहे. तर या ठिकाणी नेमकं काय होतं, किंमत वाढली तरी पुरवठा कमी प्रमाणात वाढतो. आलं लक्षात, किंमत जरी वाढली तरी पुरवठा कसा होतो, कमी प्रमाणात वाढतो. आता याचे एक्झाम्पल काय, तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो मी. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा. आता समजा एखादा घराच्या, आपल्याला माहिती आहे घराच्या किमती खूप वाढल्यात, तर घराच्या किमती वाढल्या म्हणजे त्याचा सप्लाय लगेच वाढलाय का, म्हणजे लगेच हाऊसिंगवाले लगेच असं घर वरून सोडतात का, धरा आता खूप आपल्याला मार्केट आलंय, मग आपण आता काय करूया, घर भरपूर घर सप्लाय करून पैसा कमवू, असं काय असतं का. तर लक्षात घ्या, त्याला काही नॅचरल लिमिटेशन असतात. म्हणजे भले किमती किती वाढल्या घरांच्या, तर तेवढ्या प्रमाणात पुरवठा होतोय का वस्तूंचा, एक्झाम्पल घरांचा, तर नाही होते. कारण का, तर घरं बांधण्यासाठी वेळ लागतो ना. विचार करा, जागा अक्वायर करणं, तिचं ती जागा लेवलिंग करणं, ते घरं बांधणं, हे सगळ्या गोष्टी करायला खूप वर्ष निघून जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, किंमत जरी वाढली तरी पुरवठा तेवढ्या प्रमाणात वाढत नाही. म्हणून याला म्हणायचं इनइलॅस्टिक सप्लाय, लक्षात घ्या, राईट. म्हणजे किमतीच्या तुलनेत तुमचा म्हणावा तसा पुरवठा वाढलाय का नाही, आला लक्षात, म्हणजे तेवढ्या चेंजेसनुसार तुमच्या पुरवठ्यामध्ये चेंजेस झाले का नाही, म्हणून याला इनइलॅस्टिक सप्लाय म्हणायचा. म्हणजे किमतीनुसार पुरवठ्याने स्वतःला ऍडजस्ट केलं नाही, आलं लक्षात. पुन्हा पुन्हा तोच वेगळा मी वेगळ्या अँगलने सांगतोय. हे होतं तुमचा अलवचिक पुरवठा. पुढचा टाईप येतो म्हणजे तुमचा लवचिक पुरवठा. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, पीएस इज ग्रेटर दॅन 1. पीएस काय तुमचा ग्रेटर दॅन 1, राईट. तर याच्यामध्ये नेमकं काय होतं, तुमची किंमत वाढली की पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. काय बोललो मी, तुमची ज्यावेळेस किंमत वाढती त्यावेळेस पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. तर असं कधी होतं, एक्झाम्पल आपण घेऊन सांगू शकतो. समजा लक्षात घ्या, एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. आता ज्यावेळेस एखाद्या फोनला खूप डिमांड येत असेल आणि त्याची किंमत त्यांनी वाढवून ठेवली, राईट, तर त्या ठिकाणी ते काय करतात माहितीये का, पैसा कमवण्यासाठी त्याचा पुरवठा अजून वाढवतात. म्हणजे त्यांना कळलं की आता हे मार्केट, हा जो मोबाईल आहे ना फॉर्म मध्ये आहे, त्याची त्यांनी किंमत वाढवून ठेवली. आणि मग ते काय करतात, ते मार्केट कॅप्चर करण्यासाठी प्रोडक्शन सप्लाय देखील तेवढ्या प्रमाणात करतात. हा, किंमत कमी नाही करत, किंमत वाढवून ठेवली त्यांनी, पण पुरवठा देखील तेवढ्या प्रमाणात ते वाढवून ठेवतात, जेणेकरून त्या ठिकाणी ते मार्केट कॅप्चर करतात, तेवढा पैसा कमवून घेतात. त्यांना माहिती आहे मार्केट सध्या टॉपवर आहे, ते मॉडेल सध्या टॉपवर आहे मोबाईलचं, तर ते तेवढा पैसा कमवून घेतात, राईट. त्या हिशोबाने तुम्हाला एक्झाम्पल देतो टेस्ट सिरीजचं. समजा मार्केटमध्ये एखाद्या टेस्ट सिरीज फेमस आहे, त्यांनी समजा प्राइस वाढवून ठेवली, पण लोकांमध्ये कसं झालंय की आम्हाला टेस्ट सिरीज लावायची, म्हणजे किंमत वाढली, राईट, लोकांची मागणी देखील वाढली. त्या ठिकाणी मग हे काय करतात, मग यांनी काय केली, एक ब्रांच सुरू केली, दुसरी बॅच सुरू केली, तिसरी बॅच सुरू केली, यांनी पुरवठा देखील वाढवलाय टेस्ट सिरीजचा. आता मी कोणाचं नाव नाही घेत, तुम्हाला कळून गेलं असेल मार्केटमध्ये असे 2-3 टेस्ट सिरीजवाले आहेत. त्यांचं कसं, एक बॅच झाली की दुसरी बॅच चालू होती, म्हणजे किंमत भले त्यांनी वाढवली असेल पण लोक कमी करतायत का, नाही. म्हणजे काय, लोक घेताच येत ते बॅचेस काय असेल, टेस्ट सिरीज असेल, म्हणजे पुरवठा देखील यांनी मोठ्या प्रमाणात वाढवलाय. याला म्हणायचं इलॅस्टिक सप्लाय. याला काय म्हणायचं, इलॅस्टिक सप्लाय, पीएस इज ग्रेटर दॅन 1. नंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे युनिटरी इलॅस्टिसिटी. बघा, युनिटरी पाठीमागच्या मध्ये पण आपण पाहिलं होतं. युनिटरी इलॅस्टिसिटी म्हणजे काय, तर पीएस ची व्हॅल्यू असते किती, 1. लक्षात घ्या, किती असते, 1. म्हणजे जेवढ्या प्रमाणात किंमत बदलली तेवढ्याच प्रमाणात पुरवठा देखील बदलतो. म्हणजे लक्षात ठेवायला इझी, बघा, जे वरचं आहे तेवढंच खालचं सेम तुमचं आहे बऱ्यापैकी, आलं लक्षात. तरी होतं तुमचं काय म्हणतात त्याला, युनिटरी इलॅस्टिसिटी. ठीक आहे. तर बघा, खाली आपण आहे ना अजून एक्स्ट्रा टाईप घेतोय. आता त्या पुस्तकामध्ये आपण ऍड नाही केलं, तुम्हाला एक्स्ट्रा सांगतोय. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला मी डिमांडच्या बाबतीमध्ये, पीईडीच्या बाबतीमध्ये एक्स्ट्रा टाईप सांगितलेले कुठले, तर कम्प्लिटली इलॅस्टिक डिमांड. तसंच आपण एक पाहूया, ते म्हणजे तुमचं परफेक्टली किंवा कम्प्लिटली. ठीक आहे, येथे आपण कम्प्लिटली म्हणू, कम्प्लिटली इलॅस्टिक सप्लाय, राईट. असा एक टाईप या ठिकाणी लिहून घ्या. ज्यांनी कोणी समोर पुस्तक ठेवले त्यांनी लिहून घ्या. आता कम्प्लिटली इलॅस्टिक सप्लाय नावाचा देखील एक प्रकार असतो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथं पण बघा आपण पीडीची व्हॅल्यू किती घेतली होती, इन्फिनिटी. इथं पण पीएस ची व्हॅल्यू किती घ्यायची तुम्हाला, तर इन्फिनिटी घ्यायची, म्हणजे काय, अनंत घ्यायची. लक्षात घ्या, म्हणजे काय, ज्या वेळेस काय होतं, एखादा जो प्रोड्युसर असतो ना, तो किती क्वांटिटी सप्लाय करू शकतो, लक्षात घ्या, दिलेल्या किमतीला किती क्वांटिटी सप्लाय करू शकत असेल एखादा प्रोड्युसर, तर त्याला म्हणायचं कम्प्लिटली इलॅस्टिक सप्लाय. काय म्हटलंय, कम्प्लिटली. तुम्ही प्राइस किती चेंजेस करा, आलं लक्षात, तुम्ही प्राइस किती चेंजेस करा, तो सप्लायर काय करणार, प्रोड्युसर काय करणार, तेवढ्या प्रमाणात तेवढी क्वांटिटी तो काय करणार, सप्लाय करणार. म्हणून याला म्हणायचं कम्प्लिटली इलॅस्टिक सप्लाय. आता तुम्हाला एक्झाम्पल देऊ सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. एक्झाम्पल आपण देऊ. समजा एखाद्या काही अशा गोष्टी असतील की
सांगू शकतो की आपण जो काय मार्केटवाला असेल तो तेवढा प्रमाणात प्रोड्यूस करू शकतो, राईट. म्हणजे समजा एखाद्या वस्तूचं तुम्ही किती कॉपी तयार करू शकता, त्याला फरकच नाही पडत त्या प्रोड्युसरला. अशा भरपूर सारा कॉपी तो काय तयार करू शकतो. आणि मग मार्केटमध्ये किती पण किंमत हे होऊ द्या ना चेंजेस, तो काय करतोय प्रोड्युसर, तेवढ्या प्रमाणात त्या कॉपीज काय करतोय, प्रोव्हाइड करत आहे. असं लक्षात घ्या. त्याच्याकडे थोडक्यात झेरॉक्स मशीन येते बुवा, आला लक्षात, त्या पद्धतीने. त्यामुळे याला म्हणायचं कम्प्लिटली इलॅस्टिक सप्लाय. आता याच्यासारखं दुसरं असतं ते म्हणजे कम्प्लिटली इन इलॅस्टिक सप्लाय. कसा? कम्प्लिटली इन इलॅस्टिक सप्लाय. आता तुम्ही याला काय करू शकता, कम्पेअर करू शकता कुठं, पीईडी बरोबर. पीईडी मध्ये पण असंच होतं बघा, कम्प्लिटली इनइलॅस्टिक डिमांड होती ना, इकडे आपण पाहतोय कम्प्लिटली इनइलॅस्टिक सप्लाय. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, पीएस ची व्हॅल्यू किती येते, ती 0 लक्षात घ्या, ती येते 0. म्हणजे काय नेमकं ते एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये कसं असतं की सप्लाय हा फिक्स असतो. तुमच्या प्राइस मध्ये किती चेंजेस झाले तर फरक पडत नाही. सप्लाय या ठिकाणी कसा, या ठिकाणी मला थोडीशी जागा नाही येत, या ठिकाणी जरा जागा करतो. या ठिकाणी एक्झाम्पल देऊ. आता आपण तुम्हाला याचं मिनिंग सांगू. हे बघा, या ठिकाणी तुमच्या प्राइस मध्ये किती चेंजेस होऊ द्या, पण तो जो सप्लाय आहे ना, सप्लाय हा सप्लाय तुमचा फिक्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येत नाही. आता त्याचं एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. समजा तुमचे स्टेडियम आहे, एखादं स्टेडियम आहे. आता स्टेडियम मध्ये सीट जे आहेत ते फिक्स आहेत ना, राईट. म्हणजे भले तुम्ही सीटची प्राइस समजा 500ची 5000 केली, तर सीटची संख्या वाढणार आहे का? नाही ना. म्हणजे सीटची संख्या सेम राहिली तर आपण असं करणार आहे की एका सीटवर 400 लोकांनी बसवणार नाही. म्हणजे सीटची संख्या सेमच राहणार आहे. म्हणजे सप्लाय काय झाला तुमचा कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही झाली तुमची कम्प्लिटली इनइलॅस्टिक सप्लाय. म्हणजे प्राइस मध्ये किती चेंजेस झाले तर तुमचा सप्लाय चेंज होत नाही, तो फिक्स असतो. लक्षात घ्या, फिक्स. लिहून घ्या, कीवर्ड मी सांगतोय ते फिक्स असतो, त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही, राईट. याच्या अजून एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा एखादं एकदम रेअर पेंटिंग असेल. आता ते पेंटिंग एकाच असतं ना, रेअर पेंटिंग. समजा ते मोनालिसाचं पेंटिंग आपल्याला माहिती आहे. आता मोनालिसाचं पेंटिंग ज्यांनी बनवलं, लिओनार्दो जे विंची जो कोण आहे तो, तर त्यांनी काय अशा 1000 कॉपी काढल्या होत्या का त्यावेळेस? नाही, एकच काढली होती. म्हणजे याची प्राइस जरी किती वाढली तर तो मोनालिसाचं पिक्चर एकच आहे, म्हणजे सप्लाय फिक्स झाला. आला लक्षात? ते हे होतं तुमचं पीएस चे वेगवेगळे एक्झाम्पल. याच्यानंतर आपण पुढचा टाईप पाहूया, ते म्हणजे वायईडी, अर्थात इन्कम इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. आता याच्यामध्ये याचे डेफिनेशन बघा. उत्पन्न बदलल्यावर, काय उत्पन्न बदलल्यावर एखाद्या वस्तूच्या मागणीच्या प्रमाणात किती बदल होतो. या ठिकाणी इन्कम आपलं महत्वाचं आहे. कशाचं? इन्कम. तर उत्पन्न जसं बदललं, राईट, तर मग एखाद्या वस्तूच्या मागणीच्या प्रमाणात किती बदल झाला इन्कम बदलल्यानंतर, ते मोजण्यासाठी आपण जो पॅरामीटर वापरतो त्याला म्हणतात वायईडी, अर्थात इन्कम इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. आता त्याचा फॉर्म्युला काय बघा, वायईडी इज इक्वल टू तुमच्या उत्पन्नामध्ये झालेला शेकडा बदल तुम्ही कशाशी कम्पेअर करताय, तुमच्या मागणीमध्ये झालेला शेकडा बदल याच्याशी कम्पेअर करत आहात, राईट. त्याच्यामुळे या ठिकाणी कन्फ्युज करू नका. पाठीमागे आपण किमतीतील बदल खाली न्यूमरेटरला ठेवला होता, सॉरी डिनॉमिनेटरला. या ठिकाणी आपण उत्पन्नातील बदल आपण काय करतोय, डिनॉमिनेटरला ठेवतोय. आणि त्या तुलनेत तुमच्या मागणीच्या मध्ये किती बदल होते हे आपण मोजत आहोत. आलं लक्षात? तुम्हाला ट्रिक जर लक्षात ठेवायची, तुम्ही माऊ करू शकता. माऊ, मा म्हणजे मागणी आणि उ म्हणजे उत्पन्न. माऊ, आलं लक्षात? पहिल्या याच्यामध्ये काय होतं, या ठिकाणी होतं माकी. माकी म्हणजे आपण होतं का मेरे माकी तेरे माकी, तसं इथं होतं माकी. पीडी मध्ये माकी, नंतर इथं पुकी. पुकी म्हणजे काय, पुरवठा आणि किंमत. पहिल्या याच्यामध्ये माकी, दुसऱ्या याच्यामध्ये पुकी, तिसऱ्या याच्यामध्ये माऊ. वायडी मध्ये काय तर माऊ, राईट. तसं लक्षात घ्या. माऊ म्हणजे काय, आपण मांजराला माऊ म्हणतो. आणि ते मांजर कशी येडी, आपण मांजराला येडी, काही खाते, काही कुणाचं दूध पिऊन येते, कुठले उंदीर खाते, त्या पद्धतीने आपण त्याला माऊ म्हणतो. लक्षात घ्या, माऊ म्हणजे माऊ येडी आपली. माऊ म्हणजे काय, तर मागणीच्या प्रमाणातील झालेला पर्सेंटेज बदल भागिले उत्पन्नातील पर्सेंटेज बदल. आलं लक्षात? तर माऊ म्हटले की वायडी, पुकी म्हटलं की पीएस, आणि माकी म्हटलं तर पीईडी. लक्षात घ्या, राईट, पीईडी. ठीक आहे. नंतर आता आपण याच्यामध्ये फॉर्म्युला पाहून झाला. आता आपण याचे काय करूया, वेगवेगळे टाईप्स पॉय, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. ठीक आहे. तर बघा, पहिला आपण पाहतो ते म्हणजे तुमची काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये नकारात्मक लवचिकता दिलंय, आणि त्याच्यामध्ये सॉरी सकारात्मक लवचिकता, नकारात्मक लवचिकता, बरोबर. एक आहे सकारात्मक लवचिकता आणि दुसरी असते नकारात्मक लवचिकता. म्हणजे काय, पॉझिटिव्ह इलेस्टिसिटी आणि निगेटिव्ह इलेस्टिसिटी. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह इलेस्टिसिटी नेमका काय प्रकार असतोय, तर या ठिकाणी कसं असतं ना, या ठिकाणी आपण नॉर्मल गुड जे असतात ना, सामान्य गुड्स, ज्यांच्या मागणीत ही उत्पन्न वाढल्यावर वाढ होते, म्हणजे तुमचे उत्पन्न वाढलं की त्याच्या मागणीमध्ये देखील वाढ होते, अशी ती इलेस्टिसिटी असते, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह इलेस्टिसिटी.
म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही उत्पन्नातील बदलानुसार तुम्ही मागणीमध्ये किती बदल झालाय हे मोजताय ना, म्हणून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, तुमच्या वस्तूंच्या मागणीमध्ये देखील वाढ होते. त्याला म्हणायचं कुठले गुड्स, तर लक्षात घ्या नॉर्मल गुड्स, सामान्य वस्तू, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह इलेस्टिसिटी. कशा म्हणायचं? पॉझिटिव्ह इलेस्टिसिटी, सकारात्मक लवचिकता. आणि दुसरी असते नकारात्मक लवचिकता म्हणजे निगेटिव्ह इलेस्टिसिटी. तर याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, लक्षात घ्या, काही इन्फिरियर गुड्स असतात. समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं, तर उत्पन्न वाढल्यानंतर तो काय करतो, हे जे इन्फिरियर गुड्स असतात ना त्यांच्या मागणीत घट होते, म्हणजे त्याची मागणी जास्त तर करत नाही. आता तुम्हाला मी एक्झाम्पल दिल्यानंतर या गोष्टी लक्षात येतील की नॉर्मल गुड्स आणि इन्फिरियर गुड्स मध्ये नेमका काय फरक आहे, राईट. आता नॉर्मल गुड्स म्हणजे नेमकं काय असं लक्षात घ्या, ज्या बेसिक गोष्टी आपल्याला लागतात, जसं की आपलं तांदूळ आहे, ब्रेड आहे, दूध आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपण नॉर्मल गोष्टी पकडू शकतो, किंवा पाणी वगैरे म्हणा, राईट. पाणी, इलेक्ट्रिसिटी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मल गोष्टी झाल्या, राईट. आणि दुसरं याच्यामध्ये पण गोष्टी असतात, म्हणजे बघा ह्या तुमच्या ज्या आहेत ना नॉर्मल गुड, ह्या नॉर्मल गुडचे पण दोन प्रकार आहेत. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ह्या नॉर्मल गुड मध्ये पण दोन प्रकार आहेत. एक असं तुमच्या बेसिक गरजा, म्हणजे आपण म्हणतो ना मूलभूत गरजा, आणि दुसरा असं तुमच्या लक्झरी आयटम, लक्झरीवाले आयटम, राईट. तर नॉर्मल गुड मध्ये दोन प्रकार आहेत पुन्हा. मूलभूत म्हणजे काय, तुमचं पाणी, अन्न, म्हणजे जसं की तांदूळ, गहू, जे काय दूध असेल ते, हे झालं तुमच्या मूलभूत गरजा. आणि लक्झरी मध्ये काय येतं, तुमचं थोडंसं तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेलाय, तुम्ही डिझायनर गोष्टी घेतल्यात, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे बघा ना तुमचं इन्कम वाढल्यानंतर तुम्ही काय करता, मग ह्या सगळ्या गोष्टी घेता ना नॉर्मल गुड्स मध्ये, राईट. त्या पद्धतीने म्हणजे काय, तुमची उत्पन्न वाढली की तुमच्या मागणीमध्ये वाढ होते, याच्यामध्ये हे झालं तुमचं कशाचं, पॉझिटिव्ह इलेस्टिसिटी. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं बघा, याच्यामध्ये कसं असतं, दुसरं असतं पुढचं तुमचं निगेटिव्ह, एक सेकंड, इन्फिरियर गुड्स आपण पाहतोय. तर दुसरी तुमची इलेक्ट्रिसिटी आहे ते म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रिसिटी. तर याच्यामध्ये आपण काय करतो, इन्फिरियर गुडला आपण याच्यामध्ये टाकलंय. इन्फिरियर गुड म्हणजे काय, तर कनिष्ठ वस्तू. आता याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितल्यानंतर कळलं. तर असे नेमके काय प्रकार असतात, लोकांची उत्पन्न वाढलं ना, तर अशा वस्तूंच्या मागणीमध्ये कमी येते, लक्षात घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये घट होते, राईट. आता याचं एक्झाम्पल देतो, एकदम असं चीपवाला पदार्थ असेल, चीपवाला, आला लक्षात, एकदम चीपवाला पदार्थ असतात. बघा आपण काय करतो, समजा एखादा राशनवाला अन्न खातोय, आणि समजा की त्याच्या काय झालं, इन्कम वाढलं. आता मला स्वतःचं इन्कम वाढलं, तो राशनचं धान्य खाईल का, तो प्रॉपर एकदम मॉल मधलं प्रोसेसवाला अन्नधान्य घेऊन येईल ना, बरोबर ना. तो राशन मधला खाण्याचा प्रयत्न केला, तो काय म्हणेल, माझं स्टेटस वाढलं, आता इन्कम वाढलं, तो काय करतो, राशनचं धान्य कमी करतो, आणि तो एकदम प्रॉपर मॉलवालं धान्य घेऊन येतो, एकदम पॉलिशवालं, हाय प्रोफाईलवालं, समजा, लक्षात घ्या. मग काय होतं माझ्या ठिकाणी, त्याच्या उत्पन्न वाढल्यामुळे मागणीमध्ये घट येते. कशाच्या मागणीमुळे, जे काही इन्फिरियर गुड्स आधी वापरत होतं ना, त्याच्या मागणीमध्ये घट येते, म्हणून त्याला म्हणतात निगेटिव्ह इलेस्टिसिटी. त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह इलेस्टिसिटी. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता हे झालं दुसरा टाईप. अजून एक तुम्हाला तिसरा टाईप या ठिकाणी सांगतो. पुढचा असतो तो म्हणजे तुमचा, लिहून घ्या बरं का, तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय मी, त्या पुस्तकात नाही येत, म्हणजे आपण नंतर ऍड केलेत ऍज तुम्हाला ऑलरेडी मी बॅच मध्ये सांगितले की तुम्हाला मी काय गोष्टी व्हॅल्युएशन सांगणार आहे, राईट. एक अजून एक प्रकार असतो तो म्हणजे तुमचा झिरो इन्कम इलेस्टिसिटी. आता हा नेमका काय प्रकार आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचा वायडी असतो झिरो. वायडी काय असतो, झिरो. आता त्याचं मिनिंग काय, झिरो इन्कम इलेस्टिसिटी म्हणजे काय, तुमच्या इन्कम मध्ये किती जरी फ्लक्च्युएशन आले तरी देखील तुमच्या जे काही लक्षात घ्या डिमांड असते ना, त्या डिमांड मध्ये फरक पडत नाही. डिमांड ही कॉन्स्टंट असते, मागणी कशी असते, कॉन्स्टंट असते. आता तुम्हाला सर एक्झाम्पल देऊ सांगा, तुम्हाला एक्झाम्पल देतो. तर लक्षात घ्या, समजा एकदम इसेन्शियल ड्रग असेल की समजा पेन किलर घ्या. आता मला सांगा, तुमचं इन्कम वाढल्यानंतर तुम्ही काय पेन किलर खाणार आहे का, तुम्ही म्हणणार का चला आता माझे इन्कम वाढलेत, मी पहिल्यांदा एक पेन किलर खायचो, मी आता 1000 पेन किलर खातो, असं होतं का, नाही ना. समजा इन्शुलिन घ्या, तुम्ही इन्शुलिन दिवसाला एकच ठराविक इंजेक्शन घेता, एक्झाम्पल. तुमचं इन्कम, तुम्ही जर अंबानी आधी गरीब होता, त्याला डायबिटीज झाला, तो समजा एक इंजेक्शन घ्यायचा, तो श्रीमंत झाल्यानंतर काय 1000 इंजेक्शन घेणार आहे का पैसा आल्या म्हणून, नाही, बरोबर. तो एकच इंजेक्शन घेईल ना, जेवढं गरज आहे त्याला तेवढीच. त्याच्यामुळे याला म्हणतात झिरो इन्कम इलेस्टिसिटी. म्हणजे या ठिकाणी वायडी येतो तुमचा झिरो, लक्षात घ्या. वायडी काय येतो तुमचा, झिरो येतो. आलं लक्षात. याचं तुमचं झिरो इन्कम इलेस्टिसिटी. प्रकारे आपण काय केलेत, याचे वेगवेगळे टाइप्स पाहिलेत. कशाचे, तर तुमच्या इन्कम इलेस्टिसिटी ऑफ डिमांड. याच्यानंतर आपण पुढचा टाईप पाहूया, ते म्हणजे तुमचा क्रॉस प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड, राईट. आपण आधी याचे सगळे मिनिंग पाहून घेऊया, आणि अजून खाली एक शेवटचा एक कॉलम आहे, तो आपण नंतर पाहूया. आधी आपण ह्या गोष्टी समजून घ्या, नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतील. आता पुढचा टाईप येतो म्हणजे लक्षात घ्या, क्रॉस प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड. आता याच्यामध्ये नावातच तुम्हाला कळून गेलं असेल, एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये जो काय बदल होतोय
त्याच्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये काय फरक पडलाय का, हे जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण मोजतो, लक्षात घ्या, एक्स ईडी नंतर, लक्षात घ्या आपण क्रॉस करतोय, क्रॉस तिरकस गुणाकार करतो असं लक्षात ठेवा. एका वस्तूच्या किमतीमुळे दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये काय फरक पडतोय हे बोलण्यासाठी आपण एक्सईडी वापरतो. याचा फॉर्म्युला काय, तर वाय वस्तूच्या किमतीमध्ये झालेला बदल याच्यामुळे एक वस्तूच्या मागणीमध्ये जो काय बदल होतो तो आपण मोजत असतो. राईट, म्हणजे बघा, आधी चेंज होणारी वस्तू नेहमी खाली पकडायची, कुठं, डिनॉमिनेटरला, आणि त्याच्यामुळे वरच्या वस्तूमध्ये चेंज होत असतो. हे तुम्ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय प्रकार आहेत, कशामध्ये, तर तुमची क्रॉस प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड, याच्यामध्ये काय प्रकार आहेत, राईट, ते आपल्याला बघायचे. तर ते पाहिल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की कशा प्रकारे याचे आपण वेगवेगळे स्टडी करू शकतो. तर पहिला प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह क्रॉस इलेस्टिसिटी. बघा, पाठीमागे आपण पॉझिटिव्ह इलेस्टिसिटी पाहिली होती इन्कमची, या ठिकाणी आपण पाहतोय पॉझिटिव्ह क्रॉस इलेस्टिसिटी. राईट, त्याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, समजा तुमचं कॉफी आणि चहाचं आपण एक्झाम्पल घेतलं. राईट, याच्यामध्ये कसं असतं ना, तुमची कॉफी आणि चहाचं एक्झाम्पल घेतलं. समजा तुम्ही लक्षात घ्या की चहाच्या किमती जर वाढल्या, तर चहाच्या किमती जर वाढल्या तर मग काय करतील लोक, कॉफी जास्त पितील ना. मग चहाच्या किमती वाढली म्हणजे चहाच्या किमती वाढल्यामुळे लोकांनी काय केलं, कॉफीच्या मागणीमध्ये वाढ केली. लक्षात घ्या, कॉफीच्या किमतीमध्ये बदल नाही झाला, कॉफीची किंमत तशीच आहे, पण चहाची किंमत वाढल्यानंतर काय झालं, लोक शिफ्ट झाले, कुठे शिफ्ट झाले, कॉफीकडे शिफ्ट झाले. आलं लक्षात, म्हणजे एका वस्तूच्या किमतीमध्ये चेंज झाल्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये काय झालं, या ठिकाणी बदल झालेला तुम्हाला दिसून येतोय. कारण काय ठिकाणी तुम्हाला सबस्टिट्यूट या ठिकाणी अवेलेबल आहे, बदली वस्तू अवेलेबल आहे, म्हणून याला म्हणायचं पॉझिटिव्ह क्रॉस इलेस्टिसिटी. दुसरं असतं मित्रांनो तो म्हणजे निगेटिव्ह क्रॉस इलेस्टिसिटी. दुसरा काय तुमचं, निगेटिव्ह क्रॉस इलेस्टिसिटी. आता याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, एखाद्या काही गोष्टींना पूरक गोष्टी असतात, पूरक गोष्टी. आता पूरक गोष्टी म्हणजे काय नेमकं, त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंटरी गुड्स. राईट, याच्यामध्ये काय असतं, कॉम्प्लिमेंटरी गुड असतो. राईट, आता याचं वर जे तुम्हाला सांगितलं ना की याच्या ठिकाणी सबस्टिट्यूट अवेलेबल होतं, याच्या ठिकाणी लक्षात घ्या तुमचा एक्स ईडी जो असतो ना 0 पेक्षा जास्त असतो. एक्स ईडी कसा असतो, हा 0 पेक्षा जास्त असतो. आणि निगेटिव्ह इलेस्टिसिटी मध्ये कसं असतं, हा एक्स ईडी हा तुमचा 0 पेक्षा कमी असतो. लक्षात घ्या, आता याचं तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, कॉम्प्लिमेंट. आता एक्झाम्पल लक्षात घ्या की समजा तुमच्या इंधनाची किमती वाढल्या, कशाच्या, इंधनाची किमती वाढल्या, तर मग काय होतं ना, तुमच्या कारची डिमांड कमी होते. लक्षात घ्या, इंधनाची किंमत वाढली ते कारची किंमत लक्षात घ्या कमी होती. कारण का, जरी कारची डिमांड कमी होती, किंमत नाही, लक्षात घ्या डिमांड कमी होती. तर असं काय होतं, तर लोकांना ते फ्युएल परवडलं पाहिजे ना. राईट, इंधनाची किंमत वाढली तर लोक काय करतात, विचार करतात, अरे यार इंधनाची किंमत वाढली, मग कुठे एवढा पैसे खर्च करणार आहे, मग लोक काय करतात, कारची डिमांड कमी करतात. आलं लक्षात, म्हणजे त्या कॉम्प्लिमेंटरी वस्तू ज्या असतात जसं की कार आणि इंधन, आलं लक्षात, किंवा मग एखादा प्रिंटर आणि त्याला असणारं जे इंकची जी कार्ट्रिज असतं ना त्या गोष्टी. राईट, त्या पद्धतीने समजा प्रिंटरच्याच वस्तू जर समजा वाढल्या, तुमचा प्रिंटर आहे, आता प्रिंटरमध्ये शाई असते ना, बरोबर, समजा प्रिंटरच्या किमती वाढल्या, मग त्याच्यासाठी लागणारी शाई जी असते ना त्याची डिमांड कमी होती. कारण का, प्रिंटरच विकले जात नाही तर मग ते कार्ट्रिज कुठं टाकायचं ना आपण. आलं लक्षात, त्याच्यामुळे प्रिंटरच्या किमती वाढल्या तर ते इंकची जी कार्ट्रिज असतं ना त्याच्या डिमांड लक्षात कमी होते. डिमांड म्हणतो मी, किंमत नाही, डिमांड कमी होते. तर हे होतं मित्रांनो तुमचं निगेटिव्ह इलेस्टिसिटी ऑफ डिमांड. याच्यानंतर याच्यामध्ये अजून आपल्याला काही टाइप्स बघायचे, तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी थोडीशी मी जागा करतो, आपण याच्यात पाहतोय. याच्यामध्ये अजून एक पुढचा एक टाइप घेऊया, ते म्हणजे काही तुमचा ही जी एक्स ईडी आहे ना, झिरो असलेली एक आपण महत्वाचा एक फॅक्टर पाहूया. तर एक्स ईडी हा झिरो कधी असतो, समजा तुमच्या एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये काही चेंजेस झालेले आहेत. राईट, समजा एक्स नावाच्या वस्तूमध्ये चेंजेस झालेत, पण याच्यामध्ये चेंजेस झाल्यामुळे दुसऱ्या वस्तूच्या अर्थात वाय वस्तूच्या डिमांडमध्ये काही फरक पडत नसेल तर त्याला म्हणायचं एक्स ईडी इज इक्वल टू झिरो. आता याचं एक्झाम्पल काय, समजा तुमच्या दुधाच्या किमतीमध्ये वाढ झाली. आता दुधाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर तुमच्या शूजची किमती वाढणार आहेत का, नाही ना, याचा काय संबंध आहे का, काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी एक्स ईडी काय तो झिरो येतो, म्हणजे एकदम पांचट लक्षात घ्या. याच्यामध्ये काय असं जास्त टेक्निकल गोष्ट नाहीये. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अजून एक असतो तुमच्या हायर पॉझिटिव्ह एक्सईडी वाला एक टाईप असतो. हायर पॉझिटिव्ह म्हणजे काय, एक्सईडीची किंमत खूप जास्त असते. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला देऊन सांगतो. समजा तुम्ही काय करा, पेप्सीची किंमत वाढली. राईट, तर समजा पेप्सीची किंमत जरी वाढली तर काय होतं, मग तुमच्या कोकची किमती खूप वाढतील. समजा एखादा पेप्सी पितो ना, तो काय करतो, कोको कोला पिणार, मग म्हणजे कोकच्या डिमांड खूप वाढते. लक्षात घ्या, पेप्सीची किंमत काय झाली, वाढली, त्याच्यामुळे काय होतं, पेप्सी लोक पिणं कमी करतात, त्याच्यामुळे कोकची डिमांड खूप सारी वाढून जाते. याला म्हणतात हायर
पॉझिटिव्ह एक्सीडी. अशा भरपूर सारे टाईप्स आपण घेऊ शकतो, पण आपल्याला एक्झामच्या अँगल एवढंच महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला ते सांगितले. आपण ऑलमोस्ट मोर दॅन 90% याचे टाईप्स कव्हर केलेत, जे की एक्झामच्या अँगल खूप सारे झाले. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही एवढे एक्झाम्पल तुम्हाला कधी एमपीसी विचारणार पण नाही. हे तुम्हाला मी खूप म्हणजे एक्स्ट्रा गोष्टी सांगितल्यात, राईट. आता आपण पाहूया कराचा भार नेमका कोणावर पडतो. हे सगळे आपण टाईप्स पाहून झाले. आता आपण पाहूया नेमका हा सगळ्या करांचा भार नेमका कोणावर पडतो. तर पहिला आपण पाहूया ते म्हणजे पीईडीच्या बाबतीमध्ये. पीईडी म्हणजे काय तर बघा आपण वर सगळ्या गोष्टी सांगितल्यात. पीईडी, राईट. तर पीईडी मध्ये नेमकं कसं असतं मित्रांनो, समजा मागणी जर अलवचिक असेल तर ग्राहकांना जास्त कर भार सहन करावा लागतो, आणि मागणी जर लवचिक असेल तर त्या ठिकाणी उत्पादकांना कर जास्त सहन करावा लागतो, कर भार सहन करावा लागतो. आता त्याचं एक्झाम्पल तुम्हाला देऊन मी सांगतो. समजा एखादी वस्तू लक्षात येईल तिचा शॉर्टेज क्रिएट झालाय, राईट. तर मग त्या ठिकाणी काय होतं ना, कस्टमर काय करतात, भले ती वस्तू किती महाग असेल, म्हणजे समोरच्या व्यक्तीने टॅक्स लावून तुम्हाला वस्तू देत असेल तरी ते आपल्याला घ्यावं लागते. कारण का, त्याचं शॉर्टेज क्रिएट झालंय ना. म्हणजे या ठिकाणी काय करतो, जो विकणारा असतो ना प्रोड्युसर, तो जो कराचा भार आपल्याला टाकून देतो. म्हणजे काय, ग्राहकांवर. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी डिमांड कशी तुमची इनइलॅस्टिक, कशी आहे तुमची इनइलॅस्टिक डिमांड आहे. या ठिकाणी तुम्हाला त्याची गरज आहे त्या वस्तूची. त्या ठिकाणी मग काय करावं लागतं, तुम्ही तो कर भार सहन करायला तयार होता ऍज अ कस्टमर म्हणून. बघा तुम्ही या ठिकाणी रेअर भागामध्ये गेला, त्या ठिकाणी पाण्याचं काय आजूबाजूला सोयच नाही, आणि त्या ठिकाणी समजा नॉर्मल 1 लिटरची बाटली आपल्याला माहिती 20 रुपयाला भेटते, पण तो माणूस जर 50 रुपयाला विकत असेल तर तुम्हाला खूप ताण लागले, आता म्हणजे घशाला कोरड पडली, तुम्ही आता विचार करत बसणार आहे का, नाही नाही तुम्ही वर एवढा कसं काय पैसे घेता. तर नाही, त्याला फरकच नाही पडत. जो कोणी विक्रेता आहे ना त्याला फरक नाही पडत. तो म्हणतो घ्यायचं घ्या, मला 50 रुपये पाहिजे. तुम्ही काय करता, देऊन टाकता, घेऊ बाबा 50 रुपये, आता काय आपल्या हातात ऑप्शन नाही ना, त्या पद्धतीने. मग या ठिकाणी तुमची जर इनइलॅस्टिक डिमांड असेल ना तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, ग्राहकांना कर भार जास्त सहन करावा लागतो. आता त्याच्या उलट पकडायचं तुमची कुठली लवचिक मागणी. लक्षात घ्या, लवचिक मागणी म्हणजे काय, समजा एखाद्या वस्तूला मागणीच नाहीये, मग तो प्रोड्युसर काय करतो माहिती का, तो म्हणतो भाऊ तुझ्यावरचा टॅक्स मी भरतो पण तू वस्तू विकत घे. आलं लक्षात. तो काय म्हणतो, एखाद्या वस्तूला मागणी नसेल तो काय करतो, तो एक तर किंमत कमी करतो किंवा त्याच्यावरचा टॅक्स स्वतः भरतो. मग या ठिकाणी काय झालं, कराचा भार कोणी भरलाय तर त्या उत्पादकाने भरलाय. तो कस्टमरला तो भार सहन करून देत नाही. तो म्हणतो तुमचा टॅक्स मी भरतो, मग तुम्ही वस्तू विकत घ्या, राईट. तर त्या पद्धतीने महत्वाचं आहे की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत असतात, राईट. तर यानंतर आपण पुढचं पाहतोय ते म्हणजे पीईएस, राईट. तर पीईएस मध्ये कर भार नेमका कोणावर पडतो, म्हणजे टॅक्स बर्डन नेमकं कोणावर पडतं, त्याचा आपल्याला सध्या अभ्यास करायचा आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला टॅक्स बर्डन सारख्या गोष्टी ऑलरेडी आपण टॅक्सेशन नावाच्या चॅप्टर मध्ये कुठं कुठं पाहिलेलं आहेच आहे, बरोबर. तर ह्या केसमध्ये बघा उलट करायचं. बघा, पुरवठा अलवचिक असेल म्हणजे काय, तुमची डिमांड ही सप्लाय हा जर इनइलॅस्टिक असेल, बघा मागणीमध्ये इथं पीडी होतं, प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड होती, म्हणजे मागणी अलवचिक होती. तर या ठिकाणी आपण प्राइस इलेस्टिसिटी ऑफ सप्लाय चेक करतोय. या ठिकाणी तुमचा सप्लाय अलवचिक असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या, उत्पादकांना जास्त कर भार सहन करावा लागतो. आणि जर पुरवठा हा लवचिक असेल म्हणजे इलेस्टिक असेल तर ग्राहकांना जास्त कर भार सहन करावा लागतो. म्हणजे काय, तर हे सगळं उलट आहे. म्हणजे काय, तुम्हाला डायरेक्ट ट्रिक सांगतो या ठिकाणी. पीडीएस आणि पीएस एकमेकांच्या उलट आहेत, एवढं सिंपल लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे पीईडी अर्थात प्राइस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड मध्ये काय करायचं, जे तुम्ही पकडताय ना त्याच्या उलट इकडे तुम्ही पकडायचे पीईएस मध्ये. इनकेस जर तुम्हाला एक्झामच्या प्रेशरमध्ये हे सगळ्या कन्सेप्ट आठवल्या नाही तर फक्त तुम्ही एवढं जर उलट लक्षात ठेवलं ना की कसं या ठिकाणी कर भार चेंज होतोय, तर तुमचं कदाचित कन्फ्युजन कमी होईल आणि लवकरात लवकर तुम्ही आन्सर पर्यंत जाऊ शकता, राईट, ह्या केसमध्ये, बरोबर. नंतर पुढचं आहे ते म्हणजे लक्षात घ्या तुमचं वायईडी म्हणजे इन्कम इलेस्टिसिटी ऑफ डिमांड. या ठिकाणी उत्पन्नाचा जास्त मेन फॅक्टर, म्हणजे उत्पन्न समजा वाढलं तर सामान्य वस्तूंच्या मागणीत वाढ होते. मग अशी तुम्हाला सांगितलं ना, सामान्य वस्तूमध्ये आपण 2 टाईप पाहिले होते, एक आहे तुमचे मूलभूत आणि लक्झरी, राईट. तर लोकांचं इन्कम वाढल्यानंतर ऑब्व्हियसली त्या गोष्टीमध्ये वाढ होणार आहे. ऑलरेडी मग अशी तुम्हाला मी विथ एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं. तेच ठिकाणी थोडंसं आपण कर भाराच्या मुद्द्यामध्ये पाहतोय. तर वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ झाली होते, कशामुळे, जर त्यांचं उत्पन्न वाढत असेल तर. पण कनिष्ठ वस्तूंच्या मागणीमध्ये काय होते, घट होते. लक्षात घ्या, कारण का लोकांचं स्टँडर्ड वाढलं ना, लोक आता राशनचं धान्य नाही खाणार, आता लोक प्रॉपर एकदम मॉलमध्ये जाऊन धान्य खरेदी करणार. त्याच्यामुळे कनिष्ठ वस्तूंच्या मागणीत घट होते पण सामान्य वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होते, राईट. आणि मग कर भार जो असतो ना हा सामान्य वस्तूंवर अधिक पडतो. लक्षात घ्या, सामान्य वस्तूवर, राईट. टॅक्स बर्डन कुठं पडतं, सामान्य वस्तूंवर अधिक पडत असतं कर भार याच्यामध्ये, आलं लक्षात.
कारण का तर त्यांची मागणी वाढली ना, बरोबर. कारण टॅक्स लावलं तरी ती वस्तू खरेदी करतातच लोक. आलं लक्षात. त्यांना फरक पडतो की नाही. आता त्यांचं स्टेटस सिम्बॉल वाढले म्हणजे काय, त्यांचं इन्कम वाढले, त्यामुळे ते टॅक्स देऊन देखील ते वस्तू खरेदी करायला तयार होतात मॉलमधून. नंतर शेवटचं आहे मित्रांनो, ते म्हणजे XCD अर्थात क्रॉस इलेस्टिसिटी ऑफ डिमांड. या ठिकाणी कसं होतं ना, बदलती वस्तूंमध्ये करभार कमी पडतो, राईट. कारण का ग्राहक हे पर्याय निवडू शकतात. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला सबस्टिट्यूट अवेलेबल असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या करभार कमी पडतो. म्हणजे समजा एखाद्या कंपनीने चहावरचा टॅक्स वाढवला, तर लोक काय करतील, कॉफीला निवडतील ना. ते म्हणते तुम्ही टॅक्स वाढवला, आम्हाला फरक नाही पडत, आम्ही कॉफी निवडतो. म्हणजे लोक करभार घ्यायला तयार आहेत का नाही, लोकांवर करभार कमी पडतो. आता सांगितलं करभार कमी पडतो कारण का लोकांना पर्याय आहे कॉफीचा. आलं लक्षात. आता हे झालं तुमचं बदलती वस्तू म्हणजे सबस्टिट्यूट गुड्स मध्ये. दुसरं असं तुमचं पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी गुड्स. ऑलरेडी आपण वर पाहिले. तर कॉम्प्लिमेंटरी गुड्स म्हणजे काय, समजा आपण मी कार आणि तुम्हाला त्या फ्युएलचं एक्झाम्पल दिलं होतं. तर त्या केसमध्ये कसं असतं, तर वस्तूंवर लक्षात घ्या, वस्तूंमध्ये करभार जास्त पडतो कारण त्या एकमेकावर अवलंबून असतात. आलं लक्षात. त्या पद्धतीने कारण का समजा तुम्ही फ्युएलवरचा टॅक्स वाढवला, राईट, टॅक्स वाढवला, तर लोक वस्तू वापरणं सोडून देणार आहेत का. समजा एखादी कार वगैरे आहे त्या पद्धतीने, त्यांना ती कार तर चालवावंच लागेल ना. त्याच्यामुळे त्या ठिकाणी लक्षात घ्या तर एकमेकांवर अवलंबून असतं. त्या ठिकाणी करभार लक्षात घ्या तर जास्त स्वीकारायला तयार होतात लोक. कारण का एकमेकांना त्या पूरक गोष्टी आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. वर कसा ऑप्शन होता, त्या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल होता, चहाला कॉपी अवेलेबल होता, पण या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी गुड्स आहेत. म्हणजे समजा एखादी तुमची इलेक्ट्रिक बाईक असेल, आलं लक्षात, तर इलेक्ट्रिक बाईकच्या जागी तुम्ही काय पेट्रोल ओतणार आहे का, नाही ना. त्यामुळे तुम्ही भले त्या ठिकाणी त्या किमती वाढल्या तरी तुम्ही ते काय करता, त्या ठिकाणी ऍडजस्ट करून घेता स्वतःला, तुम्ही तिथं करभार सहन करता. लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे होतं तुमचं लेक्चर कशा संदर्भात, तर हे वेगवेगळे आपण लवचिकतेचे प्रकार पाहिलेले आहेत. आय होप हे तुम्हाला मी खूप बारीक विथ एक्झाम्पल देऊन सांगितले. याच्यापेक्षा सिंपल भाषेमध्ये आता ते समजावणं पॉसिबल नाहीये. तुम्हाला जर त्या लक्षात राहिलेले नसतील तर आपण काय करू शकतो, तुम्ही काय करू शकता, पुन्हा पुन्हा ते लेक्चर ऐकू शकता. तर या ठिकाणी आपण थांबू.